जामनेरच्या एस टी डेपोला फेब्रुवारी 2025 या महिन्यात उत्पन्न इतर सुविधांबाबत राज्यात दुसरा क्रमांक मिळाला होता. जामनेर डेपोतून दररोज सुमारे 625 एस टीच्या फेऱ्या होतात. गेल्या मार्च महिन्यात 5,57,00,000चे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार प्रमुख दिनेश नाईक यांनी दिली. तसे पाहिले तर जामनेर स्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. जामनेर तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. जामनेर बस स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना जमिनीवर किंवा आवारात उभे राहूनच एस टीची वाट पाहावी लागते. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून एस टी स्थानकासाठी नवीन इमारत झाली आहे. एस टीला 10 फलाट मिळाले आहेत. मात्र आजच्या स्थितीत एस टीची वाढती संख्या पाहता हे 10 फलाट कमी पडत आहेत. जामनेर आगाराला 85 बसगाड्या असून यात 5 नवीन गाड्या आहेत. याचाच अर्थ 80 जुन्या गाड्या वापरल्या जात आहेत. गेल्या काही वर्षात जामनेर स्थानकावर प्रवाशांच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रवाशांच्या जीवाच्या व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलिसाची नियुक्ती व्हावी अशी मागणी वेळोवेळी केली गेली आहे. मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. स्वारगेट येथील दुर्दैवी घटनेनंतर तरी बस स्थानकावर CCTV कॅमेरे लावले जातील अशी अपेक्षा होती. मात्र ती देखील फोल ठरलेली आहे. CCTV कॅमेरे नसल्याने घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास करण्यात पोलिसांना मोठी अडचण येते. त्यामुळे लवकरच CCTV कॅमेरे बसविले जावे, कायमस्वरूपी पोलिसाची नियुक्ती व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून आणि स्थानक प्रमुखांकडून देखील केली जात आहे. जामनेर बस स्थानकातून पुणे, संभाजीनगर, सुरत, नाशिक, कल्याण आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बस सेवा पुरवली जाते.